स्टान्स आहे आणि त्यानंतर एका कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी केली जाते, अगदी एका टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि तिथून सातत्यानं फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न होतो. आणखीन एक डॉट बॉल, सलग 5 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले गेलेत. या स्पर्धेतील दुसरा असा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या दिवशी आपल्याला कमलेशनं ही कारनामी केलेलं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं होतं. कालच्या दिवसामध्ये कल्पेशनं, माफ करा, आय थिंक मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचा कल्पेश होता, ज्यानं 5 सलग चेंडू निर्धाव फेकले होते, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. आणि त्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाज अविनाशनं या सत्रातील पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी संघनायकाने त्याच्या खांद्यांवर दिली आहे. थोडंसं मी म्हणेन लेझी क्रिकेट, कारण फुटवर्क नाही आहे, जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र पंचांचा नो चेंडूचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. पहिली धाव ही धावफलकावरती जरूर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अंकित केली जाते. थोडासा मानसिक दडपणाखाली पाहिला आपण फलंदाज, फुटवर्कचा वापर नाही, चेंडूची गती ओळखता येत नाहीये, वेगानं चेंडू फेकले जातात. अगदी ऑल क्रेडिट गोज टू अविनाश, कारण ज्या पद्धतीची त्यानं गोलंदाजी केली आहे ना, वाखाणण्याजोगी गोलंदाजी. अजूनही पाहिलं तर चेंडू बॅटचा संपर्क या षटकामध्ये झालेला नाहीये. आणखीन एक वाईड यॉर्क लेंथचा चेंडू होता, फलंदाजाच्या आर्क पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. बिनबाद 1 ही अतिशय संथ सुरुवात पहिल्या षटकामध्ये. आणि खरं तर युवा गोलंदाजांसाठी ही एक मी म्हणेन एक चांगली गोष्ट या ठिकाणी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली, की तुम्ही पहिल्या षटकामध्ये जे आघाडीचे फलंदाज असतात ना, त्या फलंदाजांना जितका जास्त तुम्ही जखडून ठेवण्याचा प्रयत्न कराल ना, विकेट्सचे चान्सेस तेवढेच जास्त मिळतील. कारण बहुतांश वेळेला आपण पाहतो की गोलंदाज विकेट मिळवण्यासाठी गोलंदाजी करताना फारसे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अविनाशचं कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळं होतं. अविनाशनं एकही चेंडू यष्ट्यांवरती फेकला नाही, सर्वच्या सर्व चेंडू त्याने उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवले. वाईड यॉर्कचा त्याने प्रयत्न केला, यॉर्किंग लेनचे चेंडू त्याने फेकले, यॉर्कर लेनचे. त्यानंतर ड्रायव्हिंग लेंथवरती काही चेंडू पाहायला मिळाले आणि हेच त्याच्या यशाचं गमक ठरलं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. एक ही धावफलकावरती आले. कोणत्या प्रकारचा फलंदाज जरी गमावला नसला तरी नॉन स्ट्रायकिंग एंडवरचा जो फलंदाज रत्नदीप आहे ना, ज्याची सातत्यानं आपण चर्चा करतोय विविध स्पर्धांच्या माध्यमातून, मग त्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असो किंवा लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा, या खेळाडूला आपण सातत्यानं कामगिरी या खेळाडूची उंचावलेली आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. पहिला चेंडू यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला जर का डायरेक्ट हिट झाला असताना तर रत्नदीपला आपली विकेट या ठिकाणी गमवावी लागली असते. ॲज अ क्रिकेटर, एक फलंदाज म्हणून फटका खेळणं हे तुमचं कर्तव्य आहे, परंतु त्यानंतर केवळ क्षेत्ररक्षकाकडे बघत राहणं हे थोडंसं मी म्हणेन की चुकीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये आलेले 6ही निर्धाव चेंडू, कदाचित त्याचं हे जे दडपण आहे ना, ते दडपण कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं. एक जीवनदान मिळतंय रत्नदीपला. एकूण धावसंख्या या एकेरी स्वरूपाच्या धावेनं बिनबाद 2. षटक क्रमांक 2 मैदानावर सुरू असताना गोलंदाज सागर भोईर. यावेळेला मात्र हात खुले करण्याची संधी. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याची संधी या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता आणि ऑलमोस्ट हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळालं. बरंचसं अंतर क्षेत्ररक्षकानं कव्हर केलं. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची षटक आहेत, त्यामुळे पॉवर दाखवणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होईल हे अपेक्षित होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये अविनाशनं अगदी जायबंदी केलं होतं दोनही फलंदाजांना. खास करून रत्नदीपला संधी मिळाली नव्हती, परंतु इथे चौकार पाहायला मिळतोय. ज्या क्षेत्ररक्षकांना चांगलं क्षेत्ररक्षण मागील चेंडूवर केलं त्याच्याकडून मात्र होती चूक. त्याला चकवून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे
षटकामध्ये आलेलं जे मानसिक दडपण आहे या दडपणाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती करावा लागेल. जणू हीच सूचना संघनायकाच्या माध्यमातून या दोनही आघाडीच्या फलंदाजांना दिली गेली. वा तुमच्या संघातील जे दोन सलामीवीर फलंदाज असतात ना हे तुमच्या संघातील दोन सर्वोत्तम खेळाडू असतात. कारण सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला तेच खेळाडू पाहायला मिळतात जे संघामध्ये सर्वोत्तम कामगिरी करतात आणि तसे हे दोन सर्वोत्तम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर पहिल्या षटकामध्ये अपेक्षेप्रमाणे सुरुवात होऊ शकली नाहीये, परंतु 5 षटकांचं सत्र आहे. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. यावेळेला आडव्या बॅटनं केलाय प्रहार. परफेक्टली टाइम आहे. ज्या फटक्यांसाठी फलंदाज ओळखला जातो अखेर तो फटका मात्र सुयोगच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क षटकार. तर नक्कीच धन्यवाद डीजे. पहिलं नमन. खरं तर हा पहिला षटकार आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदरच्या चेडूवरती चौकार आला होता, थोडासा क्षेत्ररक्षकापासून चेडू दूर ठेवला होता. यावेळेला एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. डेंजर एंडकडे आहे फलंदाज. लाऊड अपील, परंतु दुसरी धाव लिलाया पूर्ण केली गेली. एक जबरदस्त ॲथलीट आहे, एक चांगला वेगवान तेस्तरराज गोलंदाज आहे, त्याचबरोबर तितकाच चांगला फलंदाज देखील. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची गणना होती ना तो रत्नदीप. यावेळेला मात्र डेंजर एंडकडे आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा अंतिम चेंडूवरती आल्या. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. जिथे पहिल्या षटकामध्ये धावा होती बिनबाद 1, 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती मात्र आल्यात त्या बिनबाद 16 धावा. बिनबाद 16. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न दोनही आघाडीचे फलंदाज करत असताना मधल्या ब्रेकमध्ये जर आपण पाहिलं तर दोनही फलंदाजांमध्ये चर्चा झाली, विचार विनिमय झाला, पुढील रणनीती आखली गेली. येणारे 2 षटकं कशा पद्धतीनं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करायची. खरं तर सलामीवीर फलंदाजामध्ये हे अंडरस्टँडिंग असतं की कोणत्या तरी एका फलंदाजानं थोडासा आक्रमक खेळ मैदानावरती करायचा, दुसऱ्यानं त्याला साथ देत स्ट्राईक रोटेट करत राहायचं. ज्यावेळेला मोठे फटके तुमच्या बॅटमधून येत नसतील ना त्यावेळेला सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट करणं ही संघासाठी नेहमी जमेची बाजू ठरते. परंतु या संपूर्ण स्पर्धेतील जर आपण विचार केला पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला फारशी मोठी धावसंख्या पाहायला मिळाली नाही. हा देखील आपण गेल्या 2 दिवसांमधला खेळाचा एकूणच जर आढावा घेतला ना तर ही गोष्ट आपल्या लक्षात येईल की सकाळच्या सत्रामध्ये जिथे विकेटमध्ये थोडासा उलसरपणा आपल्याला पाहायला मिळतो अगदी त्याचा फायदा गोलंदाजांना होतो. परंतु हे सर्व विसरून आता नव्यानं पुन्हा एकदा तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवण्याचा मानस. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, थेट यष्ट्यांवर चेंडू आदळतोय आणि पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गेलाय शफल अक्रॉस द लाईन. खरं तर लोअर फुलटॉसचा चेंडू होता. क्रिकेटच्या भाषेमध्ये या चेंडूला खराब चेंडू संबोधलं जातं, परंतु जर तुमचं दैव बलवत्तर असेल ना तर खराब चेंडूवरती ही विकेट्स येतात. अगदी त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहिलं. थोडंसं जास्त शफल केला गेला, कदाचित शॉर्ट ऑफ लाईनच्या चेंडूचं एक्सपेक्ट केलं होतं फलंदाजानं आणि जास्त शफल झाल्यानंतर फुलटॉस चेंडू कनेक्ट करता आला नाही. आणि खरं तर एक निर्णय चांगला होता. फाईनच्या क्षेत्रामध्ये त्यांना पाहिलं कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे डीपमध्ये, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु काही वेळेला तुम्ही अति ॲग्रेसिव्ह होणं देखील तुमच्यासाठी नुकसानदायक असतं. 2 षटकांमध्ये 16 धावा धावफलकावरती आल्या होत्या. थोडंसं संयमानं खेळ करणं, कारण रत्नदीप एक चांगला खेळाडू आहे, आपण सातत्यानं त्याचा खेळ पाहतो. परंतु सुयोग आता हळूहळू आपले हात खुले करायला सुरुवात सुयोगनं देखील केली. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. नवीन बॅटर आशिष पाटील आपल्याला इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. एक लश ग्रीन आउटफील्ड, एक अतिशय सुंदर सुसज्ज आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असं हे मैदान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. ज्या मैदानाची सातत्यानं येणारा प्रत्येक खेळाडू चर्चा करतो, ज्या मैदानावरती खरं तर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि अनेक क्रिकेट खेळाडू जे आहेत ना सकाळच्या सत्रामध्ये त्या विकेटवरती गेले, त्या विकेटची पाहणी केली, एकूणच अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला गेला. आज एकूण 8 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये या
तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. ज्या 8 संघांमधलं बॅटल असेल. पुन्हा आजही जर आपण पाहिलं तर रायगड, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर विभागातून आणि भिवंडी विभागातून संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल धावफलकावरती येईल. एक चांगली रणनीती या दोनही खेळाडूंची, कारण पहिला फलंदाज गमावल्यानंतर एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न या दोनही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉल ऐवजी सिंगलनं स्ट्राईक रोटेट करत राहणं ही संघासाठी नेहमी जमेची बाजू आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. एक गडी बाद 18 ही धावसंख्या धावफलकावर. अविनाश आपल्या स्पेलमधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक या ठिकाणी हातात आहेत. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. सलग 5 चेंडू निर्धाव फेकत असताना दबाव बनवण्याचा प्राथमिक दबाव. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. मग तुम्ही फलंदाज असो, गोलंदाज असाल किंवा क्षेत्ररक्षक असाल, सुरुवातीला दबाव बनवणं हे नेहमीच संघासाठी महत्त्वाचं असतं. आणखीन एकदा अतिच लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. जणू अविनाशनं या लाईन आणि लेंथमध्ये महारत हासिल केली की काय. विकेट घेण्याचा त्याचा कोणत्याही प्रकारचा मानस पाहायला मिळत नाहीये. एकूण डॉट बॉलची संख्या देखील आपण या ठिकाणी काउंट करणार आहोत. पाण्याची मागणी येस. तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक असेल. एक रणनीती आखण्यासाठी संधी मिळेल. अगदी फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या दोनही संघांसाठी एक धाव घेतली आहे. थोडासा डेंजर एंडकडे आहे फलंदाज. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जाईल. थोडासा उशीर झालाय की काय. प्रथम दर्शनी जर आपण पाहिलं तर फलंदाज धावेसाठी इच्छुक होता, परंतु शेवटच्या क्षणाला नकार आला. तिसऱ्या पंचांकडे निर्णय या ठिकाणी सोपवला गेला आणि हेमंत कोळी सर आमच्या समेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये यावेळेला जोडले जातील. मुख्य पंचांचा जर आपण विचार केला तर विशालजी पाटील सर, त्याचबरोबर ड्रिंक्स मैदानामध्ये घेऊन जायचंय. दोन्ही संघाच्या 12th मॅनला विनंती आहे की आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि निर्णय डिसिजन सध्याच्या घडीला आपल्याला पेंडिंग पाहायला मिळत आहे. सो द बॅट्समॅन इज आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरी विकेट या ठिकाणी गमावली जाते. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी स्वर्गीय काना भगत, जय गावदेवी एकता वलवली ह्या संघानं मात्र आपला दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. ऑन स्क्रीन देखील आपण हा निर्णय पाहू शकता. पीटीसी लाईव्हचं जबरदस्त काम आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. जबरदस्त कॅमेरा वर्क आहे. क्लिअर क्वालिटी विथ क्लिअरिटी. यासाठी खरं तर पीटीसी लाईव्ह ओळखलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय मात्र आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. पुन्हा एकदा संघ रिग्रुप होताना पाहायला मिळाला. आतापर्यंत झालेली कामगिरी आणि यानंतर करावायची कामगिरी यावरती चर्चा झाल्या. अगदी संघातील काही प्रमुख खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि दोनही खेळाडूंमध्ये सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर चर्चा सुरू आहे या धावगतीला कसा पद्धतीनं वेग दिला जाईल. कारण आता शेवटची 2 षटकं आणि या 2 षटकांमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार. पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला, पहिल्या सामन्यामध्ये 41 ही आपल्याला सांघिक धावसंख्या पाहायला मिळाली होती, ज्या धावांचा यशस्वी पाठलाग झाला. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं, पहिल्या सामन्यामध्ये 49 च्या आसपासची धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाली. 38 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. म्हणजे पहिल्या दोनही दिवसांचा जर आपण इतिहास पाहिला ना तर पहिल्या सामन्यामध्ये धावा कमी होताना आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाल्यात. नवीन बॅटर ऋषिकेश चौधरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर सलामीला आलेला फलंदाज सुयोग अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सुयोग म्हात्रे सलामीला आलेला फलंदाज. 3 षटकं मैदानावरती उभा आहे. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. वैयक्तिक 15 धावांची खेळी त्यांना साकारली आहे आणि या खेळाडूला आता अडचणीमध्ये असलेल्या संघाला कुठेतरी एका भक्कम स्थितीमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवर घ्यावी लागेल. अविनाशनं आपल्या स्पेलमधील 2 षटकं पूर्ण केलेत. कदाचित ही चर्चा चालू असेल की येणारा गोलंदाज हा 3रा गोलंदाज असेल जो 4थं षटक हाताळेल आणि 4था गोलंदाज असेल तो 5वं षटक हाताळेल. म्हणजेच 2 नवखे गोलंदाज सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्यांच्यावरती आक्रमण करण्याचा कदाचित निर्धार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. ही खेळाची रणनीती असते. ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स असतात. आघाडीच्या गोलंदाजांवर जास्त धोका पत्करायचा नाही, आपल्या विकेट्स वाचवून ठेवायच्या आणि त्यानंतर अंतिम 2 षटकामध्ये सांघिक धावसंख्येला आकार द्यायचा. पहिला चेंडू स्लॉटमध्ये मिळालाय, स्ट्रेच केलाय स्वतःला, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अक्षरशः हाय जंप करत असताना
अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला गेला आणि फलंदाज क्रमांक 3 तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तीन गडी बाद 19 ही धावसंख्या. दोन नवीन बॅटर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आणि लोअर मिडल ऑर्डरचे हे बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ज्या खेळाडूंना खरं तर फारशी संधी प्रत्येक स्पर्धेमध्ये मिळत नाही, कारण संघ ज्यावेळेला अडचणीमध्ये असतो त्याच वेळेला हे तारणहार म्हणून संघासाठी महत्वाची कामगिरी बजावतात. आणि ते दोन फलंदाज यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. विशाल चिंद्रनकर यावेळेला वेट अँड वॉचचं क्रिकेट. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला आणि या पाठीमागे मानसिकता जर आपण पाहिली ना तर केवळ सुयोगला स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याची एक चांगली गोष्ट. कारण मागील चेंडूचा जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा मानस दर्शवला गेला. आपण चर्चा करत होतो की 3 षटकं जर एखादा खेळाडू मैदानावरती उभा राहिला तर त्याची आयसाईट किंवा त्याचा चेंडूवरची नजर ही एकदम पक्की आपल्याला पाहायला मिळते. आणि शिवाय 15 धावा देखील त्याच्या बॅटमधून आल्या, ज्यामध्ये 1 षटकार 1 चौकारही आपण पाहिलाय. त्यामुळे या फलंदाजाचा जो आत्मविश्वास आहे ना, त्या आत्मविश्वासाचा फायदा संघाला नक्कीच होणार. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, ऑन द नी झालाय. इथे मात्र एलिव्हेशन परफेक्टली पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांकरता. धन्यवाद डीजे. खरं तर एक पुन्हा एकदा मोठा फटका, एक आशेचं किरण जागृत केलंय की इथून देखील आम्ही एक आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकतो. आपण सुरुवातीपासून चर्चा करतोय की गेले 3 षटकं हा खेळाडू मैदानावरती उभा आहे. नजर त्याची पक्की झाली आहे आता चेंडूवरती. चेंडू त्याला अगदी एखाद्या फुटबॉल प्रमाणे पाहायला मिळतोय. ओव्हर ॲग्रेशन या ठिकाणी वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. पंचांची देहबोली या ठिकाणी सांगते होय इट्स अ बाय. बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाही आहे. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आले. या सगळ्या मी म्हणेन धावा महत्त्वाच्या आहेत. एका एका धावेनं सामना जिंकणारे संघही आपण पाहिलेत. एका धावेचं महत्त्व काय, तर ज्यावेळेला तुमचा संघ एका धावेनं सामना गमावतो ना त्यावेळेला तुम्हाला एका धावेचं महत्त्व हे लक्षात येतं. त्यामुळे इथे देखील आपण पाहिलं तर सुयोगनं या एका धावेचं महत्त्व ओळखलं. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती घेतली. खरं तर जास्तीत जास्त सुयोगनं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू असेल, परंतु इथे मिसकम्युनिकेशन, दोनही खेळाडूंमध्ये मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघाला मिळतोय. आणखीन एक फलंदाज बॅटर नंबर 4 बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक फलंदाज नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मुकेश शेलटकर, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट फलंदाज किंबहुना वेल फिनिशर. परंतु इथे तुम्हाला धावांचं टार्गेट सेट करायचं आणि या निर्णायक परिस्थितीमध्ये हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. परंतु बेस्ट टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, सुयोगची खेळी या ठिकाणी मात्र संपुष्टात येते. आणखीन एक फलंदाज 4था गडी बाद.
तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. 28 धावा धावफलकावरती आल्या. जवळपास निम्मा संघ गारद झालाय. दोन नवीन बॅटर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये, परंतु बाद होण्यापूर्वी सुयोग ज्यानं 16 चेंडूंमध्ये 21 धावांची बहारदार खेळी केली आणि ज्या खेळीच्या बळावरती मात्र 28 पर्यंतची मजल आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय कानाभगत जय गावदेवी एकता वलवली संघानं आपल्याला धावफलकावरती धावा उभारलेल्या पाहायला मिळतात. अंतिम षटकाचा खेळ सुरू होईल तत्पूर्वी विनंती असेल जय हनुमान नितलस आणि या विहान जियांश फायटर्स कोंबडभुजे या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ असते. तर दोनही टीमच्या कॅप्टन्सला अर्थातच नितलस आणि कोंबडभुजे या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थिती दर्शवायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. अजय पाटील खरं तर स्लॉग ओव्हर शेवटचं षटक, परंतु दोन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक वेल सेट बॅटर आपण सुयोग पाहिला, परंतु निर्णायक क्षणाला त्यानं आपली विकेट गमावली, संघाची साथ सोडली. थोड्यासा धीम्या गतीचा चेंडू होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहतच राहिले. खरं तर एक्सपेक्ट केलं होतं की हा चेंडू वेगानं येईल, परंतु थोडासा धीम्या गतीने चेंडू आला. चाणक्य बुद्धी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विविधता व्हेरिएशन तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही आपल्या गोलंदाजीची लाईन आणि लेंथ कशा प्रकारे मेंटेन करता. खरं तर अंतिम षटकामध्ये यॉर्क लेनचे चेंडू सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतात, परंतु फलंदाजासाठी हे सरप्राइझिंग होतं. थोडंसं धीम्या गतीच्या चेंडूनं सुरुवात केली, फिंगर्स रोल केल्या गेल्या. अगदी धीम्या गतीने आलेला हा चेंडू बॅटनं प्रहार काढायचा प्रयत्न. खरं तर बॅटची ग्रिप थोडीशी निसटली. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आली आहे. अगदी क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात. आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश, पहिल्या षटकामध्ये फेकले गेलेले 5 निर्धाव चेंडू, याचं जे दडपण आहे, त्यानंतर रत्नदीप सारखी महत्वाची विकेट गमावली. सुयोग एकमात्र बॅटर जो मैदानावरती उभा राहिला, त्याला कोणत्याही खेळाडूंना साथ दिली नाही. बऱ्याचशा गोष्टी पहिल्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये घडल्या आणि त्या प्रतिस्पर्धी संघासाठी मात्र यष्टीरक्षकाचे हातवारे जर आपण पाहिले ना, तर रिप्लेमध्ये आपल्याला ते देखील पाहायला मिळाले. परंतु इथे चेंडूनं उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी. फलंदाज होतोय बाद. 6वा गडी या ठिकाणी मुकेश बाद झालाय आणि या धावा धावफलकावरती मात्र 6 गडी बाद, 36 धावा. तर पहिल्या सत्रातील अंतिम षटक, 5वं षटक या ठिकाणी 6 गडी बाद 36 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य, एक भरगतचं शरीर यष्टीचा हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, इथे आत्मसमर्पण. अजिंक्यनं आपल्या विकेट मात्र या ठिकाणी सॅक्रिफाईस केली आहे. आणखीन एक रनआउटच्या स्वरूपामध्ये हा 7वा फलंदाज गमावलाय तो वलवाली संघानं.
यानंतर टॉस केला जाईल जय हनुमान नेतलस विरुद्ध विहान जियान फायटर्स कोंबडभुजे या दोन संघादरम्यान आणि ओव्हर टू हर्षद मडवी सर. फाइटर्स कोंबडभुजे कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करायचं आहे आपल्याला. JHCC नितलस आणि विहान जियान फाइटर्स कोंबडभुजे दोन्ही टीम कॅप्टन कृपया यायचं टॉस साठी रेडी राहायचं आपण. थँक्यू व्हेरी मच प्रवीण अर्जुने सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. संपूर्ण 2 दिवसभरांमध्ये आणि आज तिसरा दिवस संपूर्ण 7 दिवसांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती खरं तर सकाळीने टाकली आहे. थँक्यू सो मच सकाळ माध्यम. आज खरं तर या स्पर्धेसाठी आमच्यासारख्या समालोचकांना संधी मिळाली आहे. कारण की स्पर्धा अनेक होतात परंतु कॉर्पोरेट लेवलच्या ज्या स्पर्धा आहेत त्या करण्याची एक वेगळीच मजा आहे. त्यामुळे ही स्पर्धा खरं तर नवी मुंबईच्या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामधील आतापर्यंत या सीझनची सर्वात मोठी स्पर्धा आहे. आज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग सुद्धा सुरू होते कोपर खेळण्याच्या भूमिपुत्र मैदानावरती. त्यामुळे बरेचसे खेळाडू आज विभागले गेलेत. सो तयार आहे. सामन्याला सुरुवात होते. जय हनुमान सरवली आणि गावदेवी वळवली या टीमच्या दरम्यान सुरू असलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल सेकंड इनिंगचा. ओ इथे मात्र पहा यस बॅटेज
विकेट टेकर या ठिकाणी भूमिका साकारत असताना बॉलिंग मार्क वरती खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला रोशित चौधरी कडून आणि पहिल्या बॉल वरती सफलता मिळाली आहे. नितीन पाटील बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल निवा पाटील, टीम कॅप्टन आणि सातत्याने टीम सोबत चर्चेत राहणारा खेळाडू आहे. भरपूर वर्ष ज्याने मात्र खऱ्या अर्थाने सरवली टीमसाठी आपल्या क्रिकेटिंग कारकिर्दीच्या माध्यमातून योगदान दिले. तोच खेळाडू आता जबाबदारी स्वीकारतो. ऋषीच्या विरुद्ध पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला बॉल येईल, सिंगल तिथून मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्येचा काउंट ओपन झालाय. खर तर 5 ओव्हरचे मॅच टार्गेट खर तर भरपूर कमी राहिले. वळवली टीमने हे टार्गेट भरपूर कमी दिलं आज सरवली टीम समोर, परंतु हे कमी टार्गेट देखील या सकाळच्या वेळेत थोडं आव्हानात्मक आहे. कठीण बनू शकतं. जी परिस्थिती वळवली टीमची झाली ती सरवलीची देखील होऊ शकते. चांगली बॉलिंग जर इथे साकारली वळवली टीमने, भरपूर सारे असे पेस बॉलर वळवली टीमकडे आपण पाहिलेत. रत्नदीप चौधरी एक यंगस्टर टॅलेंटेड खेळाडू आहे, ऑलराऊंडर. इथे देखील ड्राईव्ह केला, बॉलला समोर ढकलून दिलंय. एक्स्ट्रा कव्हर कर फिल्डर त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. सिंगल एक धाव मिळते. एका धावेने मात्र हे धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि अपेक्षा आहे खरं तर या सिंगल डबलची. मोठे फटके जोपर्यंत बॅटमधून येत नाहीत तोपर्यंत या सिंगल डबलला प्राधान्य द्यावं. निवा पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक वरती, 1 डाऊन सब बॅटर, 2 वर 1. ऑन साइडला गुडघ्यावरती बसून मात्र फटका खेळ आणि बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट सीमा पार, चौकार. सुसज्ज असं मैदान क्रीडांगण या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले. हे पहा, ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून गुडघ्यावरती बसून फटका खेळला आणि मिड विकेट मध्ये जिथे जागा बनवली गेली नव्हतं 4 धावा तिथून मिळाल्यात. निवा पाटील टीमचा बॅकबोन मानला जातो तो खेळाडू इन ऍक्शन मैदानावरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉल चालला 30 सर्कलच्या बाहेर. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळेलच, कारण समोर प्रशांत आहे जो खरंतर स्ट्राईक साठी जास्त धडपड करताना मैदानामध्ये दिसून येतोय. भारी भक्कम शरीरयष्टीचा खेळाडू, परंतु आज पहिल्या बॉलवरती सिंगलने आपल्या टीमचं आणि स्वतःचं खातं खोललं. अपेक्षित होतं आणि शेवटच्या क्षणाला मात्र आता या ओव्हरच्या प्रशांत कडून अपेक्षा आहेत एखादा मोठा फटका येईल का, परंतु यावेळेस पहा वाईड यॉर्करचा प्रयत्न झाला बॉलर कडून. ऋषी चौधरी याचं हे षटक. 8 वर 1 जय हनुमान सरवली टीम पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 24 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 29 रनची आवश्यकता असेल. सामन्यामध्ये सातत्याने उलटफेर आपल्याला पाहायला मिळतात, कारण की जेवढे लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहतो त्या सर्व लो स्कोरिंग मॅचेस या अशाच होताना आपण पाहिल्यात. कधी बाजी एका संघाकडे तर कधी बाजी दुसऱ्या संघाकडे जाते. टार्गेट आहे 37 धावांचं, 37 8 झालेत, त्यामुळे 29 ची आवश्यकता आहे. 24 बॉल 29. जय हनुमान सरवली टीम भिवंडी विभागातील हा संघ आज नवी मुंबईमध्ये आपल्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांचं बरंच लांबून आलेत, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. कारण हे क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते खेळाडू आज क्रिकेट या नावासाठी जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी सज्ज असतात. फक्त त्यांच्यासाठी एक उपयुक्त वातावरण हवं.
बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये रत्नदीप चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यंगस्टर ऑलराऊंडर भरपूर याने या खेळाडूने प्रभावित केले. आज वळवली गावाचं नाव जे आहे ते क्रिकेट क्षेत्रामध्ये भरपूर उंच घेऊन जाण्यामध्ये आत्ताच्या घडीला या खेळाडूचा भरपूर मोठा वाटा आहे. तोच खेळाडू त्याला प्रशांतची मात्र टक्कर द्यावी लागेल. 2 वरती 2 खेळतोय. इथे हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल केलाय. फिल्डर बॉल खाली. यस इट इज. पकडला गेलाय झेल सुयोगच्या हातात आणि दुसरा धक्का बॅटिंग करत असताना लागलाय जय हनुमान सरवली टीमला. पहिल्या ओव्हरचा जर आपण प्रात्यक्षिक पाहिलं, पहिलं षटक हाताळलं ऋषी चौधरीने. पहिला बॉल तो डिलिव्हर करत असताना त्याने खरं तर सलामीचा बॅटर नितीन पाटीलला पहिल्याच बॉलवरती बाद केलं आणि दुसऱ्या ओव्हरला जसा प्रारंभ झाला रत्नदीप चौधरीने प्रशांतला बाद केले. त्यामुळे दोन्ही ओव्हरची सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु येणारे पुढचे 5 बॉल हे संपूर्ण या मॅच मध्ये काय कलाटणी देतील हे पाहणं उत्सुकतेचं राहील. 3 बॉलमध्ये 6ची खरं तर उभारणी निवा पाटील कडून आपल्याला पाहायला मिळते. अविनाश आलाय ऑन स्ट्राईक, न्यू बॅटर. इथे देखील ड्राईव्ह केले. बॉल 38 सर्कलच्या आतमध्ये अडला आहे, परंतु थ्रो थोडा चुकीचा होता. क्रॉस अँगल थ्रो होता, त्यामुळेच की काय ही थ्रो करणं थोडंसं अडचणीचं झालं. हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. बॉल डिलिव्हर झाला होता ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला ड्राईव्ह केलं आणि त्यानंतर मात्र कव्हर्स मध्ये जो 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर होता त्याने थ्रो तर केला, परंतु बॉल स्टंपला हिट झाला नाही. नशीब खूप चांगले आहेत नवीन आलेला बॅटर अविनाशचे. बॉल स्टंप पासून थोडा दूर राहिला, अन्यथा डायरेक्ट हिट लागली असती तर मुश्किल झालं असतं या मॅच मध्ये उभं राहणं. निवाकडून अपेक्षा आहेत या संपूर्ण टीमला. 9 झाल्यात आतापर्यंत. येणारे 22 बॉल 28 करायचे आहेत. सामना फार काही दूर नाहीये. दोन्ही टीमसाठी हा बरोबरीत सामना जाईल, कारण सकाळच्या वेळेत या मैदानावरती धावा होत नाहीत आणि हेच आपण 2 दिवसामध्ये पाहिले. लो स्कोरिंग मॅच इथे देखील पाहू शकता. फिरून मारण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय. पुन्हा एकदा गली क्षेत्रामध्ये सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 धाव आली, 1 धावेच्या मदतीने टोटल झाली आहे डबल डिजिट मध्ये. आता अर्थातच 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 9 बॉल मध्ये 10 धावा बनल्यात. अविनाश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना आपल्याला दिसेल. तत्पूर्वी रत्नदीप चौधरी चांगली कामगिरी. 3 बॉल त्याने मात्र डिलिव्हर केले, 2 धावा खर्च करून. एक महत्वाची प्रशांतची विकेट त्याने मिळवली आहे. यंगस्टर आहे, या खेळाडूने मात्र भरपूर प्रभावित केले सर्व क्रिकेटर्सला आणि आपल्या फलंदाजांनी गोलंदाजीच्या जोरावरती वळवली टीमला अनेक वेळा स्पर्धा आणि सामने देखील जिंकून दिलेत. मुकेश विकेटच्या मागे खूप चांगली भूमिका आपली स्पष्ट करत असताना वयाची 40 ओलांडल्यानंतर देखील खूप चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. आज गावासाठी हे नेहमीच तत्पर असलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा इन स्विंग बॉल होता, आतमध्ये आणला. रनआउटचा धोका त्या ठिकाणी उद्भवलेला, परंतु नाही. अंपायर सांगतात की खेळाडूने स्पर्श केला स्टंपला, बॉल लागलाच नाहीये. आणि हे दिसते स्पष्टपणे, कारण 5 कॅमेऱ्याची मदत घेतली पीटीसीने या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करण्यासाठी आणि त्यामुळेच एक एक छोटी छोटी चूक मात्र पकडली जाते कॅमेऱ्यामध्ये. हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये बॉलचा कोणताही स्पर्श नव्हता आणि फक्त 55 म्हणून केलेली ही अपील. कधी कधी अशा गोष्टी घडतात आणि नकळत कधी कधी पंचांकडून देखील त्या गोष्टी न तपासता चुकीचे निर्णय जातात, परंतु एवढ्या मोठ्या इव्हेंटला
सामोरं जात असताना टेक्नॉलॉजीची मदत घेणं हे स्वाभाविक आहे आणि आता हल्ली प्रत्येक पंच त्या गोष्टीकडे प्रामुख्याने पाहत असतात. कोणत्याही प्रकारची चूक आपल्याकडून घडू नये. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे आणि इथे पहा सफलता मिळाली. निवाला परतावा लागते माघारी. 1 डाऊनचा बॅटर ज्याच्याकडून अपेक्षा होत्या टीम सरवलीला, तो खेळाडू बाद. विशाल चिंद्रणकरच्या हातामध्ये आपल्याला विसावलेला पाहायला मिळाला. निवा पाटीलचं हे महत्वाचं खर तर झेल आणि तो झेल पकडण्यामध्ये त्याला आले यश. 11-3 जय हनुमान सरवली. सध्या तरी धावांसाठी भरपूर संघर्ष करताना पाहायला मिळतो हा संघ. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरची मॅच. 30 बॉलमध्ये 37 धावांचं टार्गेट उभं केलं गेलंय. आता येणाऱ्या 18 बॉल 26 करायचे. ते इक्वेशन आपल्या स्क्रीनवरती आहे सध्या. सकाळ चॅम्पियन्स कप 2025 ही स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये एकूण 8 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. ड गट आणि खुल्या गटातील असे 4-4 संघ विभागून मात्र आज खऱ्या अर्थाने या मैदानावरती उस्मान पटेलची बॅटिंग सुद्धा सर्वांना पाहायला मिळणार आहे. इनटू द थर्ड मॅच, कारण 3रा सामना जो असेल तो बाग 11 तळोजे आणि अक्षयदादा पाटील 11 नेरूळ या 2 टीमच्या दरम्यान असेल. भरपूर साऱ्या प्रेक्षकांचा खर तर प्रतिसाद त्या मॅचला असेल, कारण तळोजे टीम म्हटलं की प्रेक्षकांचा गराडा असतो. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानावरती येत असतात जस्ट बिकॉज ऑफ उस्मान. दीपेश आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 11-3 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सरवली टीम आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारली आहे, अर्थात ऋषी चौधरीने. ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. तुम्ही स्विच झालात, त्यामुळे कदाचित तुम्हाला इथून या गोष्टीची जाणीव नसावी की पंच तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देणार नाही. डॉट बॉलने ओव्हरची सुरुवात झाली. पहिल्याही ओव्हरमध्ये तेच घडलं होतं. पहिला बॉल विकेट मिळवली होती नितीन पाटीलची, परंतु त्यानंतर 8 धावा खर्च केल्या होत्या ऋषीने आपल्या ओव्हरमध्ये. ड्राईव्ह करायचा होता. बॉल बॅटचा नीट संपर्क नाही. बॅटची एज लागले. डायरेक्ट थ्रो, परंतु नाही. सिंगल, जस्ट ओनली 1. अपील लाऊड आहे, परंतु उशिराने थ्रो झाला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की थ्रो ॲक्युरेसी भरपूर चांगली होती या फिल्डरकडे, परंतु जोपर्यंत बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला त्यानंतर थ्रो झालेला आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला दिसून येईल पूर्ण बॅट्समन आतमध्ये आला होता आणि त्यानंतर थ्रो लागला. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. ऋषी तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. 16-25 इक्वेशन. ड्राईव्ह केलं, पुन्हा एकदा ढकलून दिले बॉलला डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक धाव इथे जोडली जाते, परंतु एका धावेने फार काही घडेल असं दृश्य तर दिसत नाही. एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. एक चौकार निवाच्या बॅटमधून आला, परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याचं धाडस मैदानावरती करताना दिसलेलं नाहीयेत. एकही बॅटर संयमाने खेळ करण्याचा प्रयत्न करतात. जवळजवळ 12 वाजून गेलेत आणि हे दुपारचं रखरखतं ऊन आता मात्र या खेळाडूंच्या डोक्यावरती जसं जसं पडेल तसं तसं तापलेलं हे क्रीडांगण प्रत्येक बॅटरला एक वेगळी साथ देऊन जाईल. ओव्हर द विकेट. चांगला खेळ. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. बॉल पुन्हा चाललाय काव कॉर्नर फील्डकडे. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न करत असताना नकार दिलाय, कारण माहीत आहे या दोन्ही खेळाडूंना की आपलं खेळपट्टीवरती राहणं हे फार महत्वाचं आहे. जेवढा वेळ हे 2 खेळाडू खेळपट्टीवरती राहतील तेवढ्या विजयाच्या आशा कायम राहतील. 14-23 हे इक्वेशन सध्या बाकी आहे. अजूनही या ओव्हरचे 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील. उचलला बॉल लॉंग ऑफ कडे. फिल्डर आहे, कोणतीही चूक नाही. यस, एक चांगला झेल
आशिष पाटीलने टिपला आणि चौथा फलंदाज माघारी धाडण्यामध्ये आले यश. अविनाश बॅक टू द डगआउट. दीपेश झाल्या बाद अविनाश अजूनही क्रीजवरती उभा आहे. तळ ठोकून तो मात्र या संपूर्ण वळवून टीमला आव्हान देण्याचा प्रयत्न करतोय. व यावेळेस पहा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल समोर चालला मिड विकेट कडे आणि फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकत नाही. बॅकअप आहे माग. पहा 12 बॉलचा खेळ आता शिल्लक राहिला आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 22 करायचे तर पाणी न्या. 12वे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. चला स्टेज वरती जे आमचे मेंबर्स आहेत पाणी पाणी सांगितले. आता 12वे खेळाडू जातील पाणी घेऊन. आणि हे खरतर या संपूर्ण स्पर्धेसाठी सुसज्ज असलेले हे रायगड भवनचं क्रीडांगण आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगलं दृश्य. एक जबरदस्त हे व्ह्यू आपल्याला नॅचरल व्ह्यू या मैदानाचं पाहायला मिळते. बाउंड्री लाईन कुठून जवळ आहे कुठे लांब आहे या सगळ्या गोष्टी खरतर ड्रोन मधून आपल्याला क्लिअर होत आहेत. समोर असणार आहे सीबीडी बेलापूरचं स्टेशन. त्याचबरोबरीने नवी मुंबईतून सुरुवात झालेली पहिली मेट्रो सीबीडी स्टेशन मेट्रोचं स्टेशन आहे. हे देखील आपल्या या ड्रोनच्या दृश्यामधून पाहायला मिळते. त्याचबरोबर समोर असलेलं आमचं हे रायगड भवन प्रेस्टिज ऑफ नवी मुंबई. भरपूर साऱ्या गोष्टी या सीबीडी बेलापूरमध्ये आहेत आणि सर्व केंद्रीय खाती जेवढे सेंट्रलाइज ऑफिस आहेत ते सर्व ऑफिस या सीबीडी विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सेंट्रल बिझनेस डिपार्टमेंट म्हणूनच खरं तर या संपूर्ण सीबीडी विभागाकडे पाहिलं जातं म्हणून तेच शॉर्ट फॉर्म आहे सीबीडी. भारतीय चलनाच्या नोटा देखील खरं तर इथूनच वितरित होताना आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय रिझर्व्ह बँक, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, सिडको भवन, रायगड भवन, कोकण भवन सर्व प्रशासकीय सेवा इथून पुरवल्या जातात. सामन्याकडे जाऊया आपण. 12 बॉलमध्ये 22 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना दूर चाललाय. 18 बॉलमध्ये फक्त 15च बनल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये फक्त 7 आल्यात. रत्नदीप चौधरीचं त्यामध्ये कौतुक करेन. त्या ठिकाणी 3 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या. त्यानंतर 4 धावा ऋषीच्या ओव्हरमध्ये आल्या. अशा एकूण 7च धावा नंतरच्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. चला टीम जय हनुमान नितळस आणि विहान जिहान शिलेवान कोंबडभुजे पायावरती बॉल आदळलाय परंतु सिंगल एक धाव इथे मात्र मिळते पॉइंट मधून. पंतांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. लेग बाईचा एक धाव मिळते. सिंगल डबलने काम म्हणणार नाहीये. आता हात मोकळे करावे लागतील. थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. एवढ्या दूरवरचा प्रवास करून खरं तर भिवंडी विभागातून हा संघ इथपर्यंत आलाय आणि एवढा लांबचा प्रवास करून आल्यानंतर मात्र निश्चितपणे अपेक्षा त्यांना असेल की या सामन्यामध्ये किमान एक या स्पर्धेमधला विजय पहिला तरी निश्चित करावा. दुसऱ्या बाजूने तर विचार केला. इथे क्लीन बोल्ड मागून कव्हर मिळाली होती आणि त्याचा परफेक्ट वापर करत असताना बॉलरला आपण पाहिला. मनीष पाटीलने इथे त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना ही विकेट मिळवून दिली. क्रमांक 5 16 वर 5 जय हनुमान सरवली.
न्यू बॅटर हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. करण अजून नो स्ट्रायकिंग एंड वरती परंतु नवीन आलेला बॅटर प्रत्येक घेणारा बॅटर आज मात्र सफल राहिलाय सरवली टीम साठी. हे मात्र दुर्भाग्यपूर्ण आहे. बॉलिंग खूप चांगली झाली परंतु बॅटिंग मध्ये आता निभाव लागेल का हा मात्र प्रश्नचिन्ह आहे. इथे उचलला बॉल, पहिला मोठा फटका आलाय सरवली टीम साठी आणि हा महत्वपूर्ण षटकार म्हणूया आपण. 9 मध्ये पाहिजे 15. षटकार आणि मात्र खातं खोलले त्याने. आणखीन एकदा कमी गतीने टाकलेला बॉल समोर राहिलाय. स्लिप पॉइंट मध्ये सिंगल त्या ठिकाणी मिळाली. एकदा वेते लेग बाय स्वरूपामध्ये. एलबीचा इशारा पंचांकडून तर आलाय परंतु एक सिंगल धाव मिळाली आहे जरूर, हे अपेक्षा आहेत हर्षद कडून. आता मात्र या टीमला येणारे बॉल 8 आणि करायचे आहेत 14. 8 बॉल 14. एक मोठा फटका 2 बॉल मध्ये आला तर सामना थोडासा सोपा होऊ शकतो सरवली टीम साठी. परंतु जर डॉट आले दोन्ही बॉल किंवा कमी धावा आले 2 बॉल मध्ये तर मात्र मजा येईल. कारण सेकंड जेव्हा शेवट जवळ येईल या मॅचचा त्यावेळेस मात्र ते पाहण्यासारखं दृश्य असेल. बॉल हवेमध्ये कॉटन बॉलची संधी आणि इथे पहा आणखीन एक चांगला झेल मनीषने टिपलाय आणि फलंदाज 6वा बाद करण्यामध्ये आले यश. करण झाला बाद, 6वा धक्का सरवली टीमला. ला 6 या स्थितीमध्ये संघ. 7 मध्ये 14 पाहिजे. एक मोठा फटका अपेक्षित आहे. एक मोठा फटका आला तर संधी बनेल पुढच्या संपूर्ण मॅचची. जी खर तर प्रेशराईज झालेली सगळी सिच्युएशन आहे ती मात्र कमी होईल. मुकेश विकेटच्या मागून सूत्र हलवण्याचं काम करतोय आणि हे गरजेचं आहे. त्याला देखील माहित आहे ही मॅच त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. इथं जर जिंकलेत तर पुढील सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळेल. इथं हरलो तर या स्पर्धेला टाटा बाय बाय बोलावं लागेल. मग पुन्हा 365 दिवस या सकाळ चॅम्पियन्स कपची वाट पाहावी लागणार आहे. कारण येणारा पुढचे अनेक वर्ष हा प्रवास सकाळचा असाच चालू राहील. इथे देखील उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. दोन्ही डॉट आलेत. 8 मध्ये 14 हवा होत्या. तिथे एक मोठा फटका खरं तर हवा होता सरवली टीमला परंतु तसं न होता दोन्ही डॉट बॉल आले. त्यामध्ये एक विकेट आली. येणारे 6 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा सामना अगदी दोलायमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळ चॅम्पियन्स कप म्हटलं की सातत्याने सकाळच्या वेळेत धावा थोड्या कमी होत आहेत परंतु उत्कंठावर्धक सामने प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहेत. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा. सकाळ म्हटलं की वृत्तपत्र या क्षेत्रातील सर्वात बादशाह. 1 जानेवारी 1932 साली खरं तर या संपूर्ण समूहाची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर सुरू झालेला प्रवास आज अविरतपणे सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 93 वर्ष या संपूर्ण वृत्तपत्राची आपल्याला पूर्ण झालेली पाहायला मिळतात. पूर्ण होतील खरं तर 1 जानेवारीला. 6 बॉलमध्ये 14. परंतु या संपूर्ण 93 वर्षाच्या प्रवासामध्ये एक गोष्ट आपण प्रामुख्याने पाहिली. समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी आणि होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सातत्याने तत्पर असलेले हे वृत्तपत्र माध्यम सकाळ आज मात्र खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सज्ज आहे.
शेवटचे 6 बॉल सुयोग म्हात्रे ऑन टू द बॉलिंग मार्क. व्हेरी फर्स्ट बॉल 6-14. पहिलाच बॉल उचलून खेळायचा होता. मागे चाललाय, विकेट किपरला बीट केले. शॉर्ट फाईन लेग कडे बॉल चाललाय. तिथे मात्र काय घडते मात्र पाहूया. आणि 2 धावा मात्र नाही होणार. एक सिंगल इथून मात्र आली आणि दुसरी धाव घेत असताना बॅट्समन इथून मात्र होतो बाद. बॅट बॉल आहे, सो एक धाव इथे मात्र मिळणार. बॅट्समनच्या खात्यामध्ये अर्थात सागर भोईर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल. सागर बाद झालाय. सागर भोईर झाला बाद. हर्षद अजूनही स्ट्राईक वरती आहे. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. आणखी एक व्हॉट अ शॉट. बॉल चालला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. सामना आपल्या पक्षामध्ये झुकवलाय आणि या सामन्यावरती जवळजवळ पकड आपली घट्ट करत असताना, कारण की या मॅच मध्ये षटकाराची गरज होती. मात्रेला आता घाम फुटलाय, कारण त्याला सुद्धा कळून चुकले की या बॅटर समोर बॉलिंग अगदी वेगळ्या पद्धतीने करावी लागेल. व्हेरिएशन्स आणि व्हेरिएबल बॉलिंग तुम्हाला मात्र खऱ्या अर्थाने न्याय देईल यात शंका नाहीये. येणारे बॉल बाकी आहेत अजूनही 4. 7ची आवश्यकता. ऑप्शन पासून बाहेर जाणारा बॉल खेळून काढलाय आणि हेच मात्र सांगण्याचा प्रयत्न होतोय की तुम्ही मात्र शेवटपर्यंत उभा राहा. 7 धाव्यांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. कारण नवी मुंबई टेनिस क्रिकेट म्हटले की सातत्याने आम्ही हे पाहिले, कंपल्सरी धावा तुम्हाला चेस कराव्याच लागतील, अन्यथा एका धावेने देखील पराभव होताना आपण पाहिलेत. ऑप्शन पासून आता बाहेर जाणारा बॉल. आता मात्र शंका नाहीये, 3 बॉल खेळण्याची त्याला संधी मिळाली आहे आणि 3 बॉल मध्ये एक मोठा फटका तो खेळण्याचा प्रयत्न करेलच, कारण त्याचा पूर्ण आतापर्यंतचा प्रवास आपण पाहतोय. 5 बॉल 13 खेळतोय, त्यामध्ये 2 षटकार, एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 बॉल मध्ये त्याने जवळजवळ 13 धावा उभ्या केल्या. 2 डॉट बॉल आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे हे विसरून चालणार नाहीये की तिसरा षटकार मारायला कमी जास्त करणार नाही हर्षद चौधरी. जॅन्युअल सर्व टीमसाठी मात्र महत्वाची भूमिका तो बजावतोय. आताच्या घडीला समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे रत्नदीप, त्या ठिकाणी सिंगल आली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न, कॉलिंग या ठिकाणी नव्हता आणि काय घडलंय. बॅट्समन हर्षद चौधरीचा बाद होण्याचा खरं तर आला इशारा, परंतु पाहूया अजूनही या ठिकाणी शंका आहे. स्ट्राईकच्या धडपडीमध्ये खरं तर विकेट गमावली आहे ती सरवली टीमने, परंतु विकेट कोणाची आहे पंच सांगतात हर्षदची विकेट आहे. सो जावं लागेल हर्षदला या मैदानावरून बाहेर, कारण क्रॉसिंग नव्हती असं सांगण्याचा प्रयत्न पंचांनी केलाय. विकेट झालेत 8 विकेट झाले, 6 पाहिजे, 5 पाहिजे. आता सिंगल नंतर 5 पाहिजे. 3 मध्ये 6 हव्या होत्या. फटका चांगला खेळला गेला होता हर्षद कडून, परंतु दुसरी धाव घेताना तो बाद झाला. त्यामुळे आता राहिले 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायचे 5. एक मोठा फटका येणं अपेक्षित आहे. चला प्लीज, दोन्ही टीमला विनंती आहे, शेवटची सूचना दोन्ही टीमसाठी. जय हनुमान नितळस आणि विहान जिहांश फायटर्स कोंबडभुजे टीम कॅप्टन कृपया लवकरात लवकर रिपोर्टिंग करा, अन्यथा मात्र सामन्याच्या ओव्हर्स कमी करण्यात येतील.
ज्या संघाचा कॅप्टन उपस्थित असेल कृपया रिपोर्टिंग करा. आपण उचलून खेळलेत बॉल, फिल्डर त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकता आपण. षटकार आलाय, सामना फिनिश. टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आमच्या समोर. टॉस साठी यायचं आपण.